नाती एवढी महत्त्वाची आहेत आणि आपलं जे म्हणजे आपण सुरुवात केली की माझं मनाला माझ्या कशी शांती पाहिजे, मला कसं सुख मिळालं पाहिजे, मग शेवटी ते नात्यांवरच येऊन थांबतं नाही का? पण मग एक शेवटचाच प्रश्न विचारते, की थोडंसं जर मानसिक आरोग्य बिघडलेलं असेल, म्हणजे अगदी काय फार मोठं स्किझोफ्रेनिया किंवा असं काही व्हायची जरूर नाही आहे. पण थोडं चिडचिडेपणा आहे, राग आहे किंवा छोट्या-मोठ्या गोष्टी असतील, तर त्यामुळे नात्यांवर परिणाम होतो. पण त्याचबरोबर नाती बिघडली असले तरी पण आपलं मन दुःखी होतं नाही का? हो, म्हणजे हे जे आहे ना, ते आधी कोंबडं का आधी अंड असं आहे. हां, त्यामुळे दोघांचाही एकमेकांवरती परिणाम होतो आणि ही गोष्ट तर बरोबरच आहे. महत्त्वाचं काय आहे ना, की हे होतंय हे मला जाणवणं. आज बघ सुदैवाने ना, जेव्हा काही नात्यांच्यामध्ये थोडे-थोडे तणाव निर्माण झाले आहेत, असं असेल, तरी आज पूर्वीपेक्षा ना आपल्याकडे रेफरन्स मटेरियल, संदर्भ साहित्य आज पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे. आज आपण ते दृकश्राव्य स्वरूपामध्ये, ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपामध्ये आपण ते पाहू, ऐकू शकतोय. खरं म्हणजे ही संधी आहे योग्य वापर करण्याची या सगळ्या संवाद साधनांचा आणि नाती छान करण्यासाठीचा जर वापर केला आपण या सर्व मीडियाचा, तर किती चांगलं होईल. त्यामुळे आज आपल्याला हे फक्त आपल्या ना अजेंड्यावरती आणणं ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि माझं काहीतरी बिघडलंय आणि त्याचा परिणाम नात्यावरती होतोय किंवा नात्याचं काहीतरी बिघडलंय आणि त्याचा परिणाम माझ्यावरती होतोय. पण एकच कधी-कधी ना काही नाती छान असतात, पण काही बिघडलेली असतात. कारण कारण कसं असतं, त्या स्पेसमधल्या 2 व्यक्तींचे जे बिलीफ्स किंवा त्यांची नात्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, ती वेगळी असते ना. म्हणून शेवटी आपल्याला काय लक्षात येतं, की आपण सगळेजण आपापल्या इंटरप्रिटेशन्सप्रमाणेच जाणार. आपले इंटरप्रिटेशन्समध्ये दुसऱ्याचं इंटरप्रिटेशन सामील करण्याचा मोकळेपणा आपण दाखवणार का नाही, हा प्रश्न आहे. म्हणजे नात्यांचे कलह जेव्हा निर्माण होतात, तर त्यावेळेला समजा पती-पत्नी आले किंवा कधी मुलगा आई किंवा वडील मुलगी कसे आले ना, त्याच्यातले काही जण उत्तम स्टोरी टेलर्स असतात. म्हणजे एकाची स्टोरी ऐकताना आपल्याला वाटतं, हो रे बाबा, किती ना फारच गरीब बिचारा आहे बरं का. दुसरी व्यक्ती येते आणि ती तिची स्टोरी सांगते, "अरे आयला, कसला तो माणूस आहे, काय सांगत होता." खरं म्हणजे हीच व्यक्ती खूप सफरिंग आहे बरं का. दोघेही जण उत्तम स्टोरी टेलर असतात. म्हणजे व्हेन पीपल स्टार्ट टॉकिंग अबाउट व्हॉट हॅपन्ड ना, दे आर ॲक्च्युअली टेलिंग यू देअर स्टोरी ऑफ व्हॉट हॅपन्ड. देअर व्हर्जन ऑफ द स्टोरी. देअर व्हर्जन ऑफ व्हॉट हॅपन्ड. म्हणजे काय, जेव्हा लोक म्हणतात ना, जसं घडलं तसं सांगतो, तर त्यावेळेला समजायचं की ह्याने जे पाहिलंय त्या घडल्याचं ते तो सांगणार आहे. हा मनुष्य स्वभाव आहे बरं का. इट इज ओके. हे असं असणार आहे. मुद्दा काय आहे की हे माझं व्हर्जन असणार. माझं व्हर्जन हे एकमेव व्हर्जन नसून वन ऑफ द व्हर्जन्स आहे आणि मी दुसऱ्याच्या व्हर्जनमध्ये स्वतःला सामील करण्याचा सुद्धा प्रयत्न करून बघणार आहे. कदाचित त्याच्यामधून जे व्हर्जन निघेल ते माझ्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीसाठी जास्त लाभदायक ठरू शकतं. इतका मनाचा मोकळेपणा, इतका जरी मोकळेपणा मी आणण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा अनेक नात्यांचं भविष्य हे बदलू शकतं. खूप छान. आता एक शेवटचं ना आपल्या प्रेक्षकांना काही थोड्याशा टिप्स द्या ना, की काही 1-2 गोष्टी अशा केल्या ना, की तुमच्या नात्यामधले बदल आपोआप जाणवायला लागेल किंवा तुम्ही स्वतःमध्ये काय बदल करायला पाहिजे? एक मजेदार पण युजफुल अशी टिप देतो आणि ती टिप नाती जोडण्यासाठी खूप महत्त्वाची, टिकवण्यासाठी सुद्धा. 24 तासामध्ये किमान एकदा एक व्यक्ती घ्या जी तुमच्या अगदी जवळची आहे आणि एक व्यक्ती घ्या जी संपूर्ण अनोळखी आहे आणि या दोन्ही व्यक्तींच्या अगदी साध्या प्रॅक्टिकल त्यांच्या काही गरजा आहेत. त्या तुम्हाला दिसत आहेत की इथे या व्यक्तीची ही गरज पूर्ण केली, इथे या व्यक्तीला मदत केली तर छान होणार आहे. त्या व्यक्तीने ती गरज सांगायच्या आधी ती पूर्ण करा. आता उदाहरण, की समजा नवरा आणि बायको दोघेही कामाला आहेत
आणि नेहमी बायको आधी येते आणि नवरा नंतर येतो. तर आज नवरा लवकर आलाय, तर त्यानं ती आल्यावरती लगेच वॉशिंग मशीन लावणार आहे, मग कुकर ठेवणार आहे. तर आज हे मी करतो, तिने न सांगता. अर्थात नंतर मग तू कुकर कसा लावलास ही टीका ऐकायची तयारी ठेवावी लागेल, पण 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 तरी सुद्धा पाणीच ठेवलं नाही. पाणीच ठेवलं नाहीस. म्हणून ट्रेनिंग घ्यावं आधी. मुद्दा काय की ह्याच्यातलं अँटिसिपेशन खूप महत्वाचं आहे, न सांगता. म्हणजेच काय, मला स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवलं, एम्पथी आली, मी त्या व्यक्तीसाठी काहीतरी केलं आणि मग लगेच लक्ष नाही ठेवायचं की आता ती काय म्हणणार आहे, असं काय ॲप्रिशिएट करते की नाही, कसं करते आहे, हे जरा बाजूला ठेवा थोडंसं. काय मोठं आहे का, काहीच नाही. आता हे जेव्हा आपण नोन जवळच्या व्यक्तीसाठी करतो, का, कारण त्यांना आपण सगळ्यात जास्त गृहीत धरतो म्हणून, तर त्या नात्यासाठी ते छान आहे. आणि अनोळखी माणसासाठी का करा, कारण अनोळखी माणसाची गरज लक्षात घेऊन ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही जेव्हा काही कराल तेव्हा तुम्ही त्या माणसासाठी संपूर्ण माणुसकी असाल. म्हणून जगातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे माणुसकीचं नातं, आणि ते माणुसकीचं नातं आपण आपल्या छोट्या छोट्या वागण्यातून जगू शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.